पण एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियामध्ये याच्यावर पेट टीका झाली। एक टूलकिट चालली की मंगल प्रभात लोढांच्या सुपुत्रांनी डावोसला येऊन करार का केला। आता खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय मला असं वाटतं देशातले प्रतितयश उद्योगपती आहेत। ते केवळ मंगल प्रभात लोढांचे सुपुत्र नाही आहेत, पण जो त्यांनी करार केलेला आहे या करारामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे हे काही त्या ठिकाणी लोढांची इस्टेट तयार करत नाही आहे, लँड त्यांची आहे, व्यवस्था ते करतायत आणि या ठिकाणी जगातल्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या कंपनीज डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत। हायपरस्केलर, AI डेटा सेंटर, ज्या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आपल्याला आहे, ज्यामुळे मुंबई डेटा सेंटर इकोसिस्टीममध्ये नंबर 1 वर येणार आहे, त्याचा तो करार आहे। आणि या सगळ्या कंपनीज FDI त्या ठिकाणी आणणार आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो करार झालेला आहे याच्यात 80% FDI, फक्त 20% जो काही आहे तो लँडच्या रूपानं त्यांची इक्विटी आहे। आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय कंपन्या ग्लोबल झालेल्या आहेत, त्या लोकल कंपनीज नाही आहेत। या सगळ्या ज्या काही भारतीय कंपनीज आहेत या आपला विस्तार करण्याकरता फॉरेन कॅपिटल करता या ठिकाणी येतात। ते फॉरेन कॅपिटल त्यांना मिळतं। डोमेस्टिक कॅपिटल जे काही आहे त्या डोमेस्टिक कॅपिटलपेक्षा स्वस्त फॉरेन कॅपिटल असतं आणि फॉरेन ज्या कंपनीज आहेत त्यांनाही तिथे विस्तार करायला मिळतो। त्यामुळे ते लोकल पार्टनर्स घेतात आणि असं हे कोलॅबोरेशन या ठिकाणी होतं। याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इंडियन कंपनीज फॉरेन इन्व्हेस्टर्ससोबत करार करतायत। यातल्या अनेक कंपनी तर अशा आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजी स्वतः तयार केली आहे आणि इन्व्हेस्टमेंट बाहेरून घेत आहेत। काही कंपनीज अशा आहेत की ज्या टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही बाहेरून घेत आहेत आणि फॉरेन कंपनीज करता भारतामध्ये ते सेटअप करत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही, ज्यांना याचा रिपल इफेक्ट काय आहे हे समजत नाही, असे अनेक लोक टीका करतात। काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात, पण एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियामध्ये याच्यावर पेट टीका झाली, पैसे देऊन टूलकिट तयार करून याच्यावर जी टीका झाली त्याची नोंद मी घेतली आहे। पण हीच टीका मागच्याही वर्षी केली होती, त्या सगळ्यांना 75% इन्व्हेस्टमेंट ही फ्रक्टिफाय करून आम्ही दाखवली।